नमस्कार. सहजीवन संवाद सत्राच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत पत्रिकेची समज आणि उमज या विषयावर. बोलणार आहोत पेक्षा खरं तर जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मकरंद ठोंबरे. नमस्कार सर सायकोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर आहेत आणि ज्योतिष तज्ज्ञही आहेत. खरं तर काळ कितीही बदललेला असला तरी बऱ्याच घरांमध्ये अजूनही लग्न ठरलं की पत्रिका जुळते की नाही बघितलं जातं. बरोबर. तर पत्रिका जुळते की नाही हे बघूनच लग्न ठरवलं जातं. या मागची मानसिकता काय आहे? म्हणजे बरेच लोक असं म्हणत असतात की आमचं काही एवढं पत्रिके वाचून म्हणजे जुळणे वाचून अडलेलं नाहीये, पण तरी सुद्धा प्रत्यक्षात सुरुवात तिथूनच होते. किंवा बऱ्याच विश्वास वेळेला. नाहीये किंवा विश्वास नाहीये म्हणणारे पण लोक असतात. नाही. आपल्या प्रत्येक माणसाला आपल्या भविष्यात काय घडेल आपल्या आयुष्यात याबद्दल उत्सुकता असते आणि ते स्वाभाविक आहे. त्यामुळे पत्रिका दाखवण्याची सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. फक्त काही लोक ते मान्य करतात किंवा काही लोक ती दाखवतात, पण त्यांना ते कुणाला कळून द्यायचं नसतं की आपण अशी काही मदत घेतोय. असं थोडंसं दिसून येतं आपल्याकडे. ओके. आणि महत्वाची गोष्ट मला विचारायची होती की ऍक्च्युली पत्रिकेवरून नेमकं समजतं काय? आता पत्रिका म्हणजे काय नक्की? तर पत्रिका म्हणजे तुमच्या जन्मकाळी आकाशातली जी ग्रहस्थिती आहे त्याचं ते म्हणजे त्याचं सगळं ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ती पत्रिका म्हणजे पूर्व दिशे आणि ग्रह अशा ह्याचं. आणि त्यावरून ती पत्रिका बनवली जाते. म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण याचा वापर करून ती पत्रिका बनवली जाते. पत्रिकेमध्ये जे ग्रह दिसतात आपल्याला, तर ते ग्रह ॲक्च्युली तुमचं संचित काय आहे, म्हणजे तुम्ही ह्या जगात काय नशीब घेऊन जन्माला आलेला आहात ते दाखवते. आणि त्या ग्रहांनुसार आपण म्हणजे आपली सुखदुःख कुठली आपल्या पुढे वाढून ठेवली आहेत, आपली जी आपल्या पूर्वकर्मानुसार आलेली आहे, तर त्याचं ते सिम्बॉलिक सगळं रिप्रेझेंटेशन त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतं. आणि ती ग्रहस्थिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये भर घालणं आपल्या हातात असतं या जन्मामध्ये. आणि सगळं काही नशिबावर अवलंबून नसतं, आपल्या प्रयत्नांवरही अवलंबून असतं. पण आपल्याकडे पत्रिकेत जे आहे तेच होणार असं लोकांना वाटतं. पण पत्रिका म्हणजे त्या दिवशी त्यावेळी आकाशातले जे ग्रह आहेत त्यांचं ते मॅथमॅटिकल सगळा तो भाग त्या पत्रिकेमध्ये दिसतो तसा असतो. अगदी खूपच छान मुद्दा तुम्ही सांगितलात सर, की आपण त्याच्यामध्ये भर घालणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण मग पत्रिका छान जुळलेली असून सुद्धा काही लग्न अयशस्वी झालेली आपल्याला आढळतात. मग असं का होत असेल? यशस्वी झालेली अयशस्वी. नाही, आता ते पत्रिका जुळते म्हणजे नक्की काय, हा खरंच संशोधनाचा विषय आहे. आपल्याकडे पत्रिका जुळवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या फार वरवरच्या आहेत असं मला वाटतं. बेसिकली ते ग्रह तुमच्याशी बोलत असतात किंवा खूप काही गोष्टी त्या पत्रिकेवरून कळू शकतात. परंतु आपल्याकडे जे पंचांग आहे म्हणजे तिथीवार, नक्षत्र, करण आणि योग ही पंचांगाची 5 अंग आहेत. आणि पंचांगामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, तांत्रिक गोष्टी, की नक्षत्र त्या दिवशीचं जे पंचांग असतं की बाबा गण कुठला आहे त्या व्यक्तीचा, नंतर नाड कुठली आहे वगैरे, तर ते सगळं त्याच्यावर त्या व्यक्तीचे गुण किती मॅच होतात ते दिसतं. त्याला थोडा शास्त्रीय आधार आहे. परंतु एक नाड असणं किंवा राक्षस गण आणि देवगण मला लग्न केल्यामुळे काही त्यांच्या आयुष्यात भयंकर काही घडत नसतं. किंवा आपल्याकडे त्याचं स्तोम खूप माजवलं गेलं की एक नाड नाहीच चालणार. तर त्याचा आरोग्याशी संबंध आहे, नाडीचा, प्रकृतीशी आहे. तर ते सगळं समजून घेऊन पत्रिका एकतर पाहायला पाहिजे. आपल्याकडे जी पत्रिका जुळवतात ती ही जास्त करून गुणमिलन बघतात. म्हणजे बाबा 36 पैकी एवढं स्कोरिंग होतंय, हाय स्कोरिंग आहे, चलो आगे जाओ, आगे बढो, करून टाका लग्न. तर इतकं सोपं नाहीये. त्यापेक्षा पत्रिकेतले ग्रह, पत्रिकेतल्या ग्रहांचं एकमेकांशी असलेलं म्हणजे नातं, संबंध, त्यांच्यामध्ये असलेली अंशात्मक अंतर, त्या ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग, त्यांच्या दृष्ट्या, ती पत्रिकेचं लग्नस्थान, त्या पत्रिकेची राशी स्वामी, त्या सगळ्यांचे एकमेकांशी पत्रिकेत संबंध कसे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहायला लागतात. तर पत्रिका पाहणं हे अजिबात
सोपी एक काम नाही आहे. ते अवघड आणि अभ्यासच करणाऱ्या केलेल्या व्यक्तीलाच ते जमू शकतं. पण आपल्याकडे फार असं तांत्रिक ह्यांनी पाहतात आणि पंचांगात पण ती कोष्टकं दिलेली असतात की हे एवढं असं जुळतंय म्हणजे यांच्या बाबा काय 36 पैकी 24, चला पुढे जाऊ द्या. तर इतकं ते सायन्स वरवरचं नाही आहे. ते तुम्हाला खूप जास्त मदत करू शकतं, पण त्यासाठी वेळ आणि थोडासा म्हणजे लोकांना पण इंटरेस्ट नसतो. आपण कसे आहोत समजून घेण्यात किंवा आपली पत्रिका नक्की काय सांगतो. लोकांना एक टिकमार्क हवा असतो, पत्रिका जुळाली हे अमुक झालं. ते टिकमार्कची ऍक्टिव्हिटी म्हणून लोक पत्रिका पाहतात, म्हणून त्या प्रॉब्लेम येतात. आणि जास्त स्कोरिंग म्हणजे त्या दोन व्यक्तींचं जास्त जमणार आहे ह्याला काही शास्त्रीय गैरसमज. खूपच छान. आणि तुम्ही नेहमी म्हणता की गुणमिलनापेक्षा मनोमिलन महत्वाचं, म्हणजे नेमकं काय? हा, तर तेच मी आता म्हणलं तसं की तांत्रिकता जर का बाजूला ठेवली पत्रिका पाहण्यामधली आणि आपण पत्रिकेवरून त्या व्यक्तीला जर का समजून घेऊ शकलो किंवा त्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तिमत्वाचा जर का अभ्यास केला तर पुष्कळ गोष्टी आपल्याला कळू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ ती व्यक्तीचं आरोग्य कसं राहणार आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ती व्यक्ती विचार कसा करते, त्या व्यक्तीची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे, किंवा त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक ह्याच्या आयुष्यासाठी जे काही ग्रह लागतात त्यांची म्हणजे त्यांची कंडिशन कशी आहे, नंतर ती व्यक्ती एक माणूस म्हणून कशी वागू शकते, ती नवरा म्हणून कशी वागू शकते, हे सगळं आपल्याला पत्रिकेवरून कळू शकतं. आणि 12 राशी आहेत तर त्या राशींमध्ये सुद्धा 12 राशींचे राशी स्वामी आहेत, तर त्यातल्या काही राशी स्वामींची मैत्री असते, काहींची नसते. तर त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीची मानसिकता हे सगळं तुम्हाला त्या ग्रहांवरून कळू शकतं. किंवा ते ग्रह किती डिग्रीज मध्ये आहेत, त्या दोन ग्रहांचे एकमेकांशी अंशात्मक योग कसे आहेत. तर इतकं सूक्ष्म थोडं पाहायला लागतं त्याच्यामध्ये. आणि आपल्याला असं नक्की सांगता येऊ शकतं की बाबा ही व्यक्ती मॅरिड ही व्यक्ती स्त्रीला, एखादा पुरुष आहे समजा, तर तो त्याच्या आयुष्यात स्त्रीला महत्व आहे का, किंवा तो स्त्रीशी सन्मानाने वागेल का, किंवा तो संसार कसा करेल, किंवा सांसारिक सुख त्याच्या पत्रिकेत आहे का चांगलं, हे पत्रिकेवरून नक्की सांगता येतं. सेम मुलींच्या बाबतीतही सांगता येतं. पण हे सगळं पाहण्यासाठी थोडं धीर हवा, थोडा वेळ हवा, आणि लोकांना एवढं समजून घ्यायचं नसतं. तर आपल्याकडे गुणमिलन होतं आणि पुढे जातं, तर ते मनोमिलन व्हायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो तसं की दोन व्यक्तिमत्व भिन्न वातावरणात वाढलेली, भिन्न संस्कारात वाढलेली एकत्र येणार असतात. सो त्यांचं जमण्यासाठी अनेक फॅक्टर्स आयुष्यात इथे अप्लाय होत असतात. तर ते सगळं पत्रिकेवरून चर्चा करून त्या व्यक्तीशी बोलून आणि हे कळू शकतं. पण ती तशी थोडीशी म्हणजे सखोल मदत आपण घ्यायला पाहिजे. ती लोक घेत नाहीत. त्यामुळे मग ते मी नेहमी तेच म्हणतो की गुणमिलन मी तर पाहतच नाही गुण किती जमतात. फारच कॉन्ट्राडिक्टरी काही नाहीये ना एवढंच बघतो. पण गुणमिलनापेक्षा त्या व्यक्ती एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत का, ती व्यक्तिमत्व एकमेकांना सूट आहेत का, ती माणूस म्हणून कशी आहेत, हे एकत्र आले तर कॉम्बिनेशन वर्कआउट होईल का, हे सगळं पाहता येतं आणि पाहिलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की मनोमिलन जास्त महत्वाचं आहे गुणमिलनापेक्षा. खूपच छान. बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो की ज्येष्ठांना माहिती असते पत्रिकेविषयी, पण ते बऱ्याचदा ज्ञान जुजबी असू शकतं. हे तुमच्या सगळ्यांच्या आता लक्षात आलं असेल सरांनी सांगितलेल्या माहितीवरनं. तर अशा आणखी काही गोष्टी आपण पत्रिकेबाबतच्या जाणून घेणार आहोत पुढच्या काही व्हिडिओजमध्ये. पुन्हा भेटूयात. नमस्कार.